ज्योतिषशास्त्रामध्ये सेनापतीचा दर्जा प्राप्त असलेला मंगळ ग्रह आपले राशी परिवर्तन करत आहे आणि यावेळेला तो आपल्या शत्रू राशीतून म्हणजेच मिथुन राशीतून गोचर करणार आहे. मंगळ हा ऊर्जेचा कारक आहे. त्याचबरोबर मंगळ हा कर्मप्रधान ग्रह आहे आणि मानवी जीवनामध्ये कर्माला अत्यंत मोठे स्थान आहे आणि साहजिकच त्यामुळे मंगळाचे बदल हे मानवी जीवनामध्ये मोठे महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यास समर्थ असतात. मानवी जीवनामध्ये साहस, पराक्रम, बल या सर्वांचे कारकत्व मंगळाकडे आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरातील रक्ताचे कारकत्व हे मंगळाकडे असते. त्याचबरोबर जमीन जुमला, पोलीस क्षेत्र, मिलिटरी सारखे क्षेत्र, इंजिनिअरिंग सारखे क्षेत्र, मशिनरी या सर्वांचे कारकत्व हे सुद्धा मंगळाकडे आहे. शस्त्रास्त्रांचा विचार हा सुद्धा मंगळावरून केला जातो आणि म्हणून मंगळ अनुकूल असणे अत्यंत गरजेचे असते. मंगळ जर बाधित असेल तर अशा वेळेला भांडणे, मारामाऱ्या, कलह यांची शक्यता ही दिसून येते आणि म्हणूनच मंगळाचे गोचर महत्त्वाचे ठरत असते. आजच्या भागामध्ये आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत आणि आज याचा पहिला भाग आहे. यामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी मंगळाचे गोचर कसे असणार आहे हे जाणून घेणार आहोत. मंगळ हा पापग्रह आहे. मंगळाकडे 3 दृष्ट्या आहेत, 4थी, 7वी आणि 8वी. असा हा मंगळ कर्मप्रधान आहे आणि म्हणूनच कर्मप्रधान जरी असला तरी त्याची दुसरी बाजू ही अहंकार आणि क्रोध आहे आणि म्हणूनच मंगळाला सांभाळणे फार गरजेचे आहे. कोणत्या राशींनी कोणत्या कामासाठी मंगळाला सांभाळले पाहिजे आणि कोणत्या काळासाठी हा मंगळ त्यांना उपयोगी पडणार आहे या सर्वांची इत्थंभूत माहिती आजच्या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. मंगळ ज्या वेळेला मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा तो मृग या स्वनक्षत्रातून, त्यानंतर आर्द्रा या राहूच्या नक्षत्रातून आणि त्यानंतर पुनर्वसू या गुरुच्या नक्षत्रातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. सुरुवातीचा कालखंड म्हणजे 2 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट पर्यंत तो मृग नक्षत्रात असणार आहे. हे मंगळाचे स्वनक्षत्र असल्या कारणाने या कालखंडात महत्त्वाचे निर्णय हे प्रत्येक राशीला फायदेचे ठरतील. त्याचबरोबर सर्वांसाठी महत्त्वाचे म्हणजे ज्या वेळेला मंगळ आर्द्रा नक्षत्रातून प्रवेश करेल तो कालखंड सर्वांनी अत्यंत सावधानतेने व्यतीत करण्याचा आहे, कारण याच कालखंडात मोठ्या उलथापालथी आणि नको असलेल्या गोष्टी ह्या घडून येऊ शकतात. सर्वांनी नोट करून ठेवा, हा कालखंड दिनांक 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2026 हा कालखंड सर्वांनीच अत्यंत शांततेने व्यतीत करायचा आहे. या कालखंडामध्ये कलह, भांडणे, माऱ्या या करू नये. त्याचबरोबर वाहन जपून चालवणे, स्वतःची काळजी घेणे हे प्रत्येकासाठीच महत्त्वाचे असणार आहे. आणि त्यानंतर हा मंगळ जेव्हा पुनर्वसू नक्षत्रामध्ये जाईल त्यावेळेला मात्र परिस्थितीमध्ये सुधारणा होईल असे दिसून येत आहे. आज आपण राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांची चर्चा ही पाहणार आहोत. मंगळाचे हे राशी परिवर्तन 47 दिवसांसाठी या मिथुन राशीमध्ये असणार आहे आणि म्हणूनही हे राशी परिवर्तन महत्त्वाचे ठरलेले आहे. मेष राशीचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी लग्नेश आणि अष्टमेश असलेला हा मंगळ त्यांच्यासाठी तृतीयातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव पराक्रम, साहस यांचा आहे आणि या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी 6व्या, 9व्या आणि 10व्या भावावर पडणार आहे. हा मंगळ तुमच्यासाठी एक वरदानच घेऊन येत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, परंतु त्यासाठी तुम्ही कर्मप्रधान बना असा संकेत हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. नोकरी, व्यापार, व्यावसायिकांसाठी हा कालखंड चांगला आहे. या मंगळाच्या सुरुवातीच्या काळामध्ये छोटे प्रवास फायद्याचे ठरतील. बोलणे हे सुद्धा तुमचे चांगले असेल, तुमचा ठसा पडेल, परंतु त्यामध्ये सुद्धा मवाळता ही गरजेची असणार आहे. जे सेल्समन, मार्केटिंग सारख्या क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी मंगळाचे हे गोचर फायद्याचे ठरणार आहे, कारण मंगळ हा मिथुन राशीत आहे आणि मिथुन ही बोलण्याची राशी आहे. म्हणून जे या क्षेत्रात काम करतात जसे की प्रोफेसर आहेत, दुसऱ्यांना सल्ला देणारे आहेत, त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. नोकरीत अडकलेले निर्णय तुम्ही पुढे सरकवण्यासाठी हा कालखंड तुम्हाला प्रयत्न करण्यास भाग पाडेल. नोकरीत बदलाचे संकेत सुद्धा हा मंगळ घेऊन येईल. तुमचे म्हणणे तुम्ही इतरांना योग्य रीतीने पटवून देऊ शकाल आणि तुमचे लोक हे ऐकणार सुद्धा आहेत. प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. मीडिया क्षेत्रासंबंधी जर तुम्ही कार्यरत असाल तर त्यांच्यासाठी हा मंगळ चांगला आहे. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात जे काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. प्रेमी जगतामध्ये त्यामध्ये तुम्ही पुढाकार घेण्याची शक्यता हे दिसून येत आहे. दाम्पत्य जीवन हे सुद्धा चांगले आहे. या कालखंडात तुम्ही दाम्पत्य म्हणून सहलीचे आयोजन करू शकाल.
भावंडांची सुद्धा तुमचे या कालखंडात चांगले पटेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. विशेषतः जे पोलीस, मिलिटरी यांच्या परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. परंतु काही खबरदारी घेणे हे सुद्धा गरजेचे आहे. या कालखंडात तुम्ही तुमचे वाहन हे जपून चालवले पाहिजे. कर्जमुक्तीसाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. उपाय म्हणून हनुमानाची उपासना करणे, हनुमानाला लाल पुष्प अर्पण करणे हे तुमच्यासाठी हिताचे ठरेल आणि भावंडांची सलोख्याने वागणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. तर पुढची राशी ही वृषभ राशी आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी सप्तमेश आणि व्ययश असलेला हा मंगळ तुमच्यासाठी द्वितीयातून गोचर करेल. द्वितीय भाव हा धन आणि वाणी यांचा भाव आहे. त्याची दृष्टी तुमच्यासाठी पंचम, अष्टम आणि नवम भावावर असणार आहे. या कालखंडात वृषभ राशीच्या जातकांनी स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे आणि त्याचमुळे तुम्ही ही बाजी जिंकू शकणार आहात. धनसंचय पण खर्च सुद्धा वाढताना दिसत आहे आणि वृषभ राशीच्या जातकांनी मूलमंत्र म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून स्वतःला दूर हे ठेवलेच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही घरात आणि कार्यक्षेत्रात दोन्ही ठिकाणी गोड बोलणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. नोकरीत प्रमोशनसाठी प्रयत्न करा, परंतु त्यामध्ये सुद्धा तुमची भाषा ही मवाळ असावी. कुटुंबातही सलोखा निर्माण करून ठेवणे तुमच्यासाठी गरजेचे असेल. पैतृक संपत्ती संबंधी जर वाटाघाटी करणार असाल तर त्यासाठी मात्र हा काळ पुरेसा अनुकूल नाही आणि जर करायचंच असेल तर मंगळ ज्या वेळेला पुनर्वसू नक्षत्रात जाईल म्हणजे 2 सप्टेंबर वेळी तो पुनर्वसू नक्षत्रात असणार आहे त्यावेळेला ही बोलणी करा. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. विशेषतः गणित, क्षेत्र, वाणिज्य या विभागामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अनुकूलता आहे. संतती या कालखंडात तुमची हट्टी बनलेली दिसून येईल. त्यांच्याशी बोलवून प्रश्न सोडवणे तुमच्यासाठी गरजेचे ठरेल. प्रेमी जीवनात सुद्धा अहंकाराला थारा देऊ नये. स्वास्थ्याचा जर विचार केला तर घरचे सुपाच्य अन्न खाणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. त्याचबरोबर ओरल हेल्थ प्रॉब्लेम तुम्हाला सतावू शकतात. दात, डोळे यांची सुद्धा काळजी घेणे तुमच्यासाठी गरजेचे आहे आणि पित्तजन्य विकार असणाऱ्यांनी सुद्धा स्वतःची काळजी ही घेतली पाहिजे. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यातही मंगळाचे हे गोचर द्वितीयातून होत आहे आणि म्हणून तुम्ही पाण्यापासून दूर राहणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. उपाय म्हणून वृषभ राशीच्या जातकांनी मसुराच्या डाळीचे दान हे मंगळवारी किंवा शनिवारी मारुतीच्या मंदिरात करणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. त्याचबरोबर मारुती उपासना ही सुद्धा तुमच्यासाठी लाभाची ठरेल. मिथुन राशीच्या जातकांचा विचार केला तर त्यांच्यासाठी षष्ठ आणि एकादश भावाचा असलेला हा मंगळ तुमच्यासाठी लग्नी गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी चतुर्थ, सप्तम आणि अष्टम भावावर पडणार आहे. मंगळाचे हे गोचर तुमच्या राशीवर होणार आहे त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे. हा मंगळ तुम्हाला ऊर्जावान बनवेल, परंतु येथेच तुमचा कस हा सुद्धा लागणार आहे. ऊर्जावान बनायचे की क्रोधी बनायचे हे तुम्ही ठरवायचे आहे. क्रोधापासून दूर राहिलात तर तुम्हाला यशाची शिखरे ही पादांकरण करता येतील. या कालखंडात तुम्ही निर्णय कुशल बनाल यात वाद नाही, परंतु घाई गडबडीत घेतलेले निर्णय, क्रोधी स्वभाव हा मात्र तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. जनमानसात तुमचा ठसा उमटवण्यासाठी हा कालखंड चांगला असेल. व्यापाऱ्यांनी नियोजनपूर्वक काम करणे तुमच्यासाठी चांगले असणार आहे, कारण पुढे सणाचे दिवस आहेत आणि त्याची तयारी ही तुम्हाला आत्ता करायची आहे आणि त्यासाठी हा मंगळ जेव्हा पुनर्वसू नक्षत्रात जाईल त्यावेळेला तुम्ही तुमच्या पुढच्या कामाची आखणी करून व्यापार केला तर तुमच्यासाठी ते हिताचे ठरणार आहे. दाम्पत्य जीवनाचा जर विचार केला तर क्रोधावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे, नाहीतर तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये तू मैमे होण्याची शक्यता आणि गृहकलहाची शक्यता ही सुद्धा नाकारता येत नाही. प्रेमीजनांनी सुद्धा अहंकारावर नियंत्रण हे ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांना तुमच्या बुद्धीची चुणूक दाखवण्यासाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु एकाच वेळेस अनेक ठिकाणी काम करणे किंवा एकापेक्षा अनेक जागी लक्ष घालणे हे मात्र तुम्हाला घातक ठरेल. मिथुन राशीच्या जातकांनी आपले स्वास्थ्य हे सुद्धा सांभाळले पाहिजे आणि स्वतःच्या स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना पित्तजन्य आजार आहेत, ऍसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी स्वतःची काळजी घेणे हे क्रमप्राप्त आहे. डोकेदुखी, अनिद्रा, दुखापत होण्याची शक्यता ही दिसून येते. उपाय म्हणून मिथुन राशीच्या जातकांनी आपली दिनचर्या ही सुसंतुलित ठेवली पाहिजे. त्याचबरोबर वाहन हे सुद्धा या कालखंडात तुम्हाला सावधानतेने आणि सावकाश चालवायचे आहे. उपाय म्हणून शनिवारी आणि मंगळवारी हनुमानाची उपासना करणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. तर आजची चौथी रास ही कर्क आहे. कर्क राशीच्या जातकांसाठी पंचम आणि दशमाचा मालक असलेला हा मंगळ
तुमच्यासाठी व्ययातून गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी तृतीय, षष्ठ आणि सप्तम भावावर असणार आहे. खर्च हा वाढणार आहे आणि म्हणून खर्चाचे नियोजन करणे, खर्चात कपात करणे तुमच्यासाठी गरजेचे असेल. अचानक धनहानीची शक्यता हा मंगळ घेऊन येत आहे. कार्यक्षेत्रात आपले काम तुम्ही व्यवस्थित करणे हाच एक उपाय आहे. नवीन जोखीम ही शक्यतो स्वीकारू नये, पण जर स्वीकारली तर मात्र त्यात मन लावून काम करा. दूरस्थ व्यापार करणाऱ्यांसाठी कामाचा मोबदला मिळण्यात उशीर होऊ शकतो. तो लगेच तात्काळ मिळताना दिसत नाही. त्याचबरोबर तुमचा खर्च हा औषधोपचारांवर होणार सुद्धा हे सुद्धा हा मंगळ सुचवत आहे. भावंडांशी कोणत्याही प्रकारचा तणाव या कालखंडात ठेवू नये. प्रेमीजनांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रामाणिक राहणे गरजेचे असेल. दाम्पत्य जीवनामध्ये कलहाची शक्यता ही नाकारता येत नाही. त्यासाठी तुम्ही एकमेकांशी सुसंवाद ठेवणे गरजेचे आहे. विरोधक कार्यक्षेत्रामध्ये नमलेले दिसून येतील आणि या कालखंडात रोगमुक्तीचे संकेत सुद्धा हा मंगळ घेऊन येत आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर अनिद्रा, त्याचबरोबर डोळे, पाय, पावले यांची काळजी घेणे हे गरजेचे आहे. उपाय म्हणून कर्क राशीच्या जातकांनी लाल वस्तूंचे जर दान केले तर त्यांच्यासाठी ते हिताचे ठरेल. त्याचबरोबर मंगळवारी शंकराची आराधना सुद्धा त्यांच्यासाठी हिताची ठरेल. कारण कर्क राशीचा स्वामी हा शंकर आहे आणि सध्या श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे शंकराची उपासना तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. सिंह राशीच्या जातकांसाठी चतुर्थ आणि नवम भावाचा असलेला हा मंगळ तुमच्यासाठी 11व्या भावातून गोचर करेल आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी द्वितीय, पंचम आणि षष्ठ भावावर असणार आहे. धनागमनाचे मार्ग तुमच्यासाठी हा मंगळ मोकळा करेल, परंतु या कालखंडात तुम्ही सुद्धा आपली वाणी ही संयमित ठेवली पाहिजे. या कालखंडात मोठ्या लोकांशी ओळखी होण्याचे सुद्धा प्रसंग तुमच्या आयुष्यात येतील. हा कालखंड सिंह राशीसाठी एकंदरीत चांगला आहे. अडकलेली येणी या कालखंडात वसूल होऊ शकतात. नोकरीत सुद्धा प्रमोशनचे योग दिसून येत आहेत, परंतु चढाओढ ही सुद्धा असणार आहे. व्यापारामध्ये ज्या वेळेला हा मंगळ आर्द्र नक्षत्रात जाईल त्यावेळेला मोठी गुंतवणूक ही करू नये. हा कालखंड तुम्ही सावधानतेने व्यतीत करायचा आहे. ज्या वेळेला हा मंगळ पुनर्वसू नक्षत्रात जाईल त्यावेळेला व्यापाराची आखणी तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. मित्रांचा सहयोग हा सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे. तुम्ही जर शासकीय सेवेत असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि शासकीय कामात काम करण्यासाठी जर तुम्ही इंटरव्ह्यू देणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. प्रेमीजन हे जीवन हे चांगले दिसून येते, परंतु त्यामध्ये उतावीळपणा हा मात्र नको आणि अहंकार सुद्धा तुम्हाला बाधक ठरू शकतो. दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येते. दाम्पत्य जीवनाला वेळ देणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर मोठ्या भावंडांचे सुद्धा तुमचे चांगले पटेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. संतती विषयक थोडी काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. संतती हट्टी बनण्याची शक्यता दिसून येत आहे. स्वास्थ्य बघितले तर ठीकठाक दिसून येते, परंतु कामाचे नियोजन तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. उपाय म्हणून हनुमान चालीसा तुमच्यासाठी नित्य वाचणे हे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. आजची शेवटची रास ही कन्या आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी तृतीय आणि अष्टम भावाचा मालक तुमच्यासाठी दशमातून गोचर करत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी लग्नी म्हणजेच व्यक्तिमत्व भावावर, चतुर्थ भावावर आणि पंचम भावावर पडणार आहे. हा कालखंड तुमचा कामाचा व्याप वाढवणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्व भावावर या मंगळाची दृष्टी पडणार आहे, त्यामुळे तुमची चिडचिड होण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे. या कालखंडात तुम्ही शांत राहणे हेच तुमच्यासाठी उचित असणार आहे. कन्या राशीला मंगळ हा काही कारक नसतो, परंतु दशम भावामध्ये मंगळाला कारकत्व मिळते. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये येथे मंगळ उच्चस्थानी असतो, म्हणून हा मंगळ तुम्हाला ऊर्जावान बनवेल, परंतु या ऊर्जेचे योग्य ते विनिमय आणि उपयोग कसे करायचे हे मात्र तुम्ही समजून घेतले पाहिजे. कामाचा ताण वाढला तरी सुद्धा ते एकटे न करता ते थोडेफार वाटून घ्या, त्यामुळे तुम्हाला कामाचा ताण हा दिसून येणार नाही. त्याचबरोबर मंगळ जेव्हा 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत आर्द्रा नक्षत्रात असेल त्यावेळेला मोठी उलाढाल ही करू नये. प्रेमी जीवनात सुद्धा या कालखंडात अहंकारामुळे तुमचे नाते हे दुरावू शकते. त्याचबरोबर प्रेमी जीवनात वेळ देणे हे सुद्धा तुमच्यासाठी मुश्किलच होणार आहे. दाम्पत्य जीवनाला सुद्धा तुम्हाला पुरेसा वेळ हा द्यावा लागणार आहे. अर्थात जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी हा सल्ला आहे. कामाच्या ताणामुळे दाम्पत्य जीवन हे बाधित होऊ शकते. विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर इंजिनियर सारख्या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. त्याचबरोबर गृहस्थाश्रमींनी आपले मातृस्वास्थ्य या कालखंडात सांभाळले पाहिजे. घरात सुद्धा ताळमेळ बसवणे तुम्हाला जड जाणार आहे आणि त्यामुळे शांत राहणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. स्वास्थ्याचा विचार केला तर डोकेदुखी, रक्तदाब यासारखे विकार तुम्हाला सतावू शकतात.
या कालखंडात कन्या राशीच्या जातकांनी वाहन हे सुद्धा जपून चालवले पाहिजे. विशेषतः ज्या वेळेला मंगळ आर्द्रा नक्षत्रातून प्रवेश करेल त्यावेळेला तुम्ही वाहन जपून चालवले पाहिजे. आपल्याला दुखापत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. उपाय म्हणून कन्या राशीच्या जातकांनी रात्री जागू नये. योग्य ती विश्रांती तुमच्यासाठी हा एक अचूक आणि रामबाण उपाय आहे. त्याचबरोबर मारुतीची आराधना ही सुद्धा तुमच्यासाठी हितावह ठरणार आहे आणि तुम्ही मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा या स्तोत्राचे पठण या कालखंडात निश्चित करा. ते तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरणार आहे. अशा रीतीने आज आपण मंगळाचे गोचर आणि त्याचा मेष ते कन्या राशीवर पडणारा प्रभाव याविषयीची ज्योतिष माहिती ही जाणून घेतलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा ही पाहणार आहोत. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.